विद्यार्थ्यांनो, गणित भाग 1 मध्ये 4 गुणांसाठी कधी कधी असे प्रश्न येतात आणि हे प्रश्न दिसायला खतरनाक आहेत, म्हणजे मोठा प्रश्न दिसतोय, पण सोडवताना ते अगदी सोपं असतं. नॉर्मल पद्धतीने आपल्याला सोडवायचं असतं, म्हणून मी आज हे गणित घेतोय. गणित आहे 8/(x+2y) अधिक 3/(2x+y) बरोबर 3 आणि 12/(x+2y) वजा 6/(2x+y) बरोबर 1. तर आपल्याला x आणि y च्या किमती काढायच्या. बघा सोपं आहे. आधी हा भाग बघा, 8/(x+2y) याला आपण सेपरेट केलं तर हे आपल्याला मिळणार आहे 8 गुणिले 1/(x+2y) 8 एके 8 अधिक 3 गुणिले 1/(2x+y) बरोबर 3. पुढच्या समीकरणाचा पण असे प्रश्न ते आपण करत नाहीये. मग आपण असे मानूया 1/(x+2y) ला आपण m मानू व 1/(2x+y) ला आपण n मानू. ठीक आहे. म्हणून बघा आता आपले समीकरण कसे बदलतील. हा 8 ऍज इट इज राहील आणि हा पूर्ण भाग m होईल, म्हणजे 8m अधिक हा 3 आणि हा n 3n बरोबर 3. याला मी समीकरण 1 देणार आहे. त्याचप्रमाणे बघा इथे 12 आहे, म्हणजे 12 आणि हा पूर्ण m होईल, मग 12m 6 वजा 6n बरोबर 1 समीकरण 2. इतकं सोपं आपण करून घेतलं. आता इथे बघा इथे 3 आहे, इथे 6 आहे, म्हणजे याला जर मी 2 ने गुणलं तर हा 6 होईल. आपण समीकरण 1 ला 2 ने गुणूया. मग लिहूया आपण समीकरण 1 ला 2 ने गुणू. मग गुणूया 2 ने. 2 16m अधिक 2 6n बरोबर 2 6. हे नवीन समीकरण 3 मिळालं. आता बघा समीकरण 2 आणि 3 ला व्यवस्थित बघा. इथे पण 6n, इथे पण 6n. हे वजा हे अधिक, म्हणजे चिन्ह वेगळे संख्या समान, म्हणजे समीकरणांची बेरीज करायची असते. मग तसं करूया आपण. समीकरण 2 व 3 यांची बेरीज करू. आपण एका खालोखाल मांडूया. समीकरण 2 आपलं आहे 12m वजा 6n बरोबर 1 समीकरण 2. आणि तिथे आपल्याला काय मिळालं 16m अधिक 6n बरोबर 6 समीकरण 3. बेरीज करूया, डायरेक्ट कट होतील. 12 आणि 16 मला वाटतं 28 होतात. 28m 1 आणि 6 7 होतात. 28 तिकडे गेले की भागिले होतात, म्हणजेच m बरोबर 7/28. तुम्हाला 7चा पाढा जर येत असेल तर 7 एके 7 7/28, म्हणजे आपल्याला मिळाला 1/4. आता ही किंमत तुम्ही समीकरण 1 मध्ये ठेवा किंवा 2 मध्ये ठेवा किंवा 3 मध्ये ठेवा किंवा 4 मध्ये ठेवा. आपण 1 मध्ये ठेवणार आहे. मग ही किंमत समीकरण 1 मध्ये ठेवू. समीकरण 1 मांडूया. परत आपलं काय होतं 8m अधिक 3n बरोबर m. 8 गुणिले m किती आला 1/4 अधिक 3n बरोबर 3. 4 दुने 8 आणि 2 एके 2 म्हणजे 2 अधिक 3n बरोबर 3. हे 2 तिकडे गेले की वजा होतील, म्हणून 3n बरोबर 3 वजा 2 3n बरोबर 1च. 3 भागिले जाईल, म्हणजेच n बरोबर 1/3. आता इथे बघा आपल्याला m ची किंमत मिळाली, n ची किंमत मिळाली. याच्या ऍक्च्युअल किमतीमध्ये आपण टाकूया. जागा आपण ते वापर करू इथे. पण आपल्याला बघा माहितीये, पण 1/x+2y ची जी आपली किंमत होती ती आपण काय घेतली होती m व 1/2x+y आपला काय होता n होता. आता यांची किंमत टाकूया आपण त्यामध्ये, म्हणजेच 1/x+2y बरोबर 1/4. m 1/4 आहे व 1/2x+y बरोबर n किती आला 1/3. आता या दोघांचं बघा अंश समान आहे, म्हणजे छेद समान होईल, किंवा तुम्ही तिरकस गुणाकार करा, तुम्हाला ते सेमच मिळणार आहे.
याचा अर्थ आपला होतो x अधिक 2y बरोबर 4. समीकरण आपण नवीन घेऊया, हे चौथं. आणि हे इथे बघा 2x वजा y बरोबर 3, समीकरण 5. आता पुन्हा त्याच स्टेप, फक्त समीकरण बदललं, स्टेप त्याच आहेत. आपण इथे 2 ने गुणूया. 2 गुणिले x, 2 गुणिले 2 4x, 2 गुणिले y 2y आणि बेत्रिक 6, नवीन समीकरण 6. आता हे 6वं समीकरण आणि 4थं समीकरण बघा. 2y इथे पण 2y इथे पण, हे अधिक हे वजा, म्हणजे आपल्याला बेरीज करावं लागेल. आणि म्हणून समीकरण मी समी लिहितो, 4 व 6 यांची आपण बेरीज करूया. करा बेरीज. 4 लिहूया आपण, x अधिक 2y बरोबर 4, समीकरण 4. आणि 4x वजा 2y बरोबर 6, समीकरण 6. 2y गेले कारण अधिक वजा आहे. 4x आणि 1x 5x बरोबर 10, हा भागिले होईल. x बरोबर 10/5, म्हणजे x बरोबर 5 दुने 10. x मध्ये आली 2 आलेली आहे. ही जी x किंमत आलेली आपण समीकरण 4 मध्ये ठेवू शकतो. किंमत किती आली होती? 2 आली होती. म्हणजे येथे 2 अधिक 2y बरोबर 4. अधिक 2 पलीकडे गेले की वजा होती. 2y बरोबर 4 वजा 2, 2y बरोबर 2 भागिले होती, y बरोबर 2/2, y बरोबर 1. आणि अशा प्रकारे आपल्याला उकल काय मिळाली? उकल संच आपला आहे 2 आणि 1. हे गणित 4 मार्काला किंवा 3 मार्काला परीक्षेला येत. एकदम सोपं आहे, थोडं लांब लचक आहे, पण गणित सोपं आहे. मला गणित समजलं असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रांना तुम्ही शेअर करा. सबस्क्राईब केलं नसेल तुम्ही सबस्क्राईब पण करू शकता. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.